नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण लहान मुलांसाठी नमकीन असं बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी मैदा, मीठ, तेल आणि ओवा। चला तर आपण बनवूया। आपण इथे एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये हा मैदा टाकून देऊ। हा ओवा हातावर चोळून टाकू आपण। चवीपुरतं मीठ हे मिक्स करून घेऊ। आणि हे तेल हे मी गरम करून घेतलं आहे, कोमट घेतलं आहे, जास्त गरम केलेलं नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेऊ। तेल पूर्ण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे, याचा गोळा असा तयार होतो। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, घट्ट असा गोळा तयार झाला आहे। आता याला 10 मिनिटं आपण असंच झाकून ठेवू। आणि आता 10 मिनिटांनंतर आपण आपलं पीठ बघूया। आता हे व्यवस्थित आपण एकदा एकजीव करून घेऊ आणि ह्याची असं पोळी लाटून घेऊ आपण। आता आपण याची जाडसर पोळी लाटून घेऊ। तर बघा, आपली पोळी लाटून झाली आहे। बघा, मी एवढी जाड लाटली। आता आपण याचे काप करून घेऊ। आधी असं चौकोन बनवून घ्यायचा। अशा शेपचे आपण सर्व आपले नमकपारे बनवून घेऊ। बघा, आपलं सर्व तयार करून झालं आहे। आता आपण याला तळून घेऊ। तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला। आणि त्यामध्ये हे सोडू। आता हे नमकीन आपल्याला तळण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागणार आहे। आपल्याला आता हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। याला 10 मिनिटं लागले आहे तळायला। आता बाकीचे सर्व आपण असेच तळून घेऊ। बघा, तयार झाले आहे आपले नमकपारे, नमकीन, तुम्ही काही बोलू शकता याला। तर खूप छान लागतात। हे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे। लहान मुलं खूप आवडीने खातात। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।